नमस्कार. BMS फर्स्ट इयर क्रियाशारीर या विषयातील आज आपण मूत्र या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. म्हणजे जे दोष, धातू, मल, मूत्र आणि पुरुष आहे त्यापैकी आज आपण मूत्र या टॉपिकच्या डिटेलमध्ये नोट्स पाहणार आहे. त्यामध्ये आपण आज त्यांचे पर्याय, उत्पत्ती, पंचभौतिक संघटन, त्याची निर्मिती, स्त्रोतस, त्याचं प्रमाण किती असतं, त्याचं कार्य आणि शेवटी वृद्धी आणि क्षयाची लक्षणे पाहणार आहोत. तर हा एक प्रॉपर LAQचे जे पॉईंट्स असतात ते सर्व पॉईंट्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तसंच क्रियाशारीर संबंधित इतर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा तुम्ही एकदा जाऊन पहा. हा टॉपिक तुम्हाला SAQ व LAQ या दोन्ही दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. एक्झाममध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पाहूयात मूत्र. सुरुवातीला अन्नपचनामध्ये अन्नाच्या न पचलेल्या भागापासून निर्माण होणाऱ्या द्रवमलाला मूत्र असे म्हणतात. म्हणजे अन्न जेव्हा पचन होत असतं शरीरामध्ये, ती पचनक्रिया चालू असते, तेव्हा जो न पचलेला भाग आहे त्याच्यापासून निर्माण होणारा जो द्रवमल आहे त्याला मूत्र म्हणतो आणि घनमल आहे त्याला आपण पुरीष म्हणतो. पुरीषचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो चॅनलवर अपलोडेड आहे, तो एकदा अवश्य पहा. त्यानंतर मूत्र निरुक्ती. तत्र अच्छम किट्टम अन्नस्य मूत्र विघात. म्हणजे अन्नापासून निर्माण होणारा द्रवमल म्हणजेच मूत्र होय. त्याचे पर्याय बस्ती, मल, मेह, नृजल, स्त्राव आणि प्रस्ताव. तर पर्यायसुद्धा तुम्हाला महत्त्वाचे आहेत, कारण ते तुम्हाला MCQमध्ये विचारले जाऊ शकतात. तसंच कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये देखील तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर उत्पत्ती. मूत्राची उत्पत्ती पक्वाशयामध्ये होते. तर हा होता मूत्र संबंधित इंट्रोडक्टरी पार्ट. नेक्स्ट आहे मूत्र व स्त्रोतस. मूत्र व स्त्रोतसानाम बस्ती, मूल, वंशनम च. मूत्र व स्त्रोतसामध्ये मूत्राचे उत्पत्ती स्थान तसेच संचय व निष्क्रमण स्थानांचा समावेश होतो. बस्ती आणि मेढ्र या अवयवांचा समावेश मूत्र व स्त्रोतसाच्या स्थानांमध्ये होतो. त्यानंतर मेढ्राचं कार्य काय तर मूत्र निष्क्रमण करणे आणि शुक्राचं निष्क्रमण करणे. त्यानंतर मूत्र पांचभौतिकत्व. मूत्रम जल अनलात्मकम. म्हणजे मूत्रामध्ये जल व तेज महाभूताचे आधिक्य असते. अनल आणि अनिलमध्ये कन्फ्यूज होऊ नका. अनिल म्हणजे वायू आणि अनल म्हणजे अग्नी. तर मूत्रामध्ये काय असतं, जल आणि तेज. नेक्स्ट पॉईंट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे मूत्राचे गुण, रस, वर्ण, गंध आणि स्पर्श. तर गुण काय असतात मूत्राच्या ठिकाणी, तर लघु, तीक्ष्ण, उष्ण आणि द्रव. त्यानंतर रस, लवण रस आपण पुरुषमध्ये पाहिला होता की कटुरस होता. वर्ण, अल्प पीत. त्यानंतर गंध, मूत्रगंधी आणि स्पर्श, उष्ण. तर हे होते काही पॉईंट्स जे तुम्हाला लक्षात ठेवायचे LAQ लिहिताना. तर आपण थोडक्यात पाहूया की पुरुष व मूत्र याची निर्मिती कशी होते. तर सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की आपण आहार सेवन करतो, त्या आहाराचं पुढे जाऊन पचन होतं. त्यानंतर दोन भागामध्ये त्याचं विभाजन होतं, एकतर पक्वाशयामध्ये किट्ट विभाजन आणि दुसरं आहारसाचं शोषण. तर आहारसाचं शोषण झाल्यावर तो पुढे त्याचं शरीरामध्ये पोषण होतं. तर पक्वाशयामध्ये जो किट्ट विभाजन होतं त्याचं दोन भागामध्ये परत डिवाईड होतं, पुरुष आणि मूत्र. व पुरुष हे गुदमार्गाने विसर्जित केलं जातं आणि मूत्रवाही नाड्यांमध्ये शोषण होऊन मूत्राचे बस्तीपर्यंत वहन होते आणि बस्ती पुरण होऊन मूत्रमार्गाने मूत्राचं उत्सर्जन होतं. तर हे होतं पुरुष आणि मूत्र याची निर्मिती आणि उत्सर्जन. तर मागे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पुरुष आणि मूत्र या दोघांची उत्पत्ती व त्याचं उत्सर्जन व्यवस्थित समजलं असेलच. त्यानंतर आपण मूत्राचं प्रमाण पाहणार आहोत. चत्वारो मूत्रस्य म्हणजे मूत्राचे प्रमाण 4 अंजली सांगितलेलं आहे. त्यानंतर मूत्राचे कार्य, शरीरातील पाण्याचे नियमन करणे. आपल्याला माहिती आहे की वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मेंटेन करणे. त्यानंतर शरीरातील उष्णतेचे नियंत्रण करणे. मूत्रस्य क्लेद वाहनम, द्रवरूपी क्लेदाचे वहन करणे. त्यानंतर बस्तीपुरण आणि विक्लेदन हे काही मूत्राचे प्रमुख कार्य आहेत. त्यानंतर मूत्रवृद्धीचे लक्षणं. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, मी दर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो, BMS फर्स्ट इयर तुम्ही नवीन आहात तर आत्तापासून जर तुम्ही श्लोक पाठ केले तर तुम्हाला एक्झाममध्ये ते श्लोक प्रेझेंटेशन करायला खूप उपयोगी पडतील आणि तुम्हाला जेवढे श्लोक जास्त लक्षात राहतील तेवढं तुमचं एक्सप्लेनेशन त्या श्लोकामधूनच पाठ होईल. जास्त तुम्हाला त्याच्यावर काम करायची गरज नाही. त्यामुळे श्लोक पाठ होत असतील तर आत्तापासून पाठ करा. नसतील होत तर कमीत कमी ते श्लोकातले शब्द आणि त्यांचा मराठीमध्ये अर्थ लक्षात ठेवा. तर मूत्रवृद्धीची लक्षणं. बस्ती निस्तोद म्हणजे मूत्र बस्तीमध्ये साठते. त्यानंतर कृते अपि अकृतसंज्ञा, वारंवार मूत्रविसर्जन होऊ शकते. हे होते वृद्धीची लक्षणे. नेक्स्ट आहे मूत्रक्षयाची लक्षणे. मूत्रे अल्पम मूत्र येतं, कृच्छाद्र विवर्णम सहस्त्रम एवं वा. त्यामध्ये कोणते लक्षणे आहेत तर अल्पमूत्र प्रवृत्ती म्हणजे क्षय म्हणजे कमी होणे, तर कमी होणार. मूत्रविसर्जनाच्या वेळेस वेदना होणे, सरक्तमूत्र प्रवृत्ती होणे, कधीकधी रक्तमिश्रित मूत्राची प्रवृत्ती होणे आणि विवर्णमूत्र म्हणजे मूत्राचा प्राकृत जो पिवळा रंग आहे तो बदलतो. तर हे होते मूत्रक्षयाची लक्षणे. तर ह्या व्हिडिओमध्ये आज आपण मूत्रासंबंधित सर्व पॉईंट्स डिटेलमध्ये पाहिलेले आहेत जे तुम्हाला LAQ SAQमध्ये उपयोगी पडतील. तसंच काही पॉईंट तुम्हाला MCQला देखील विचारले जातील. तर व्यवस्थित स्टडी करा. तुम्हाला BMS फर्स्ट इयर संबंधित कोणत्याही विषयाच्या कोणत्याही टॉपिकच्या नोट्स पाहिजे असतील तर नक्की कमेंट करा, त्याच्यावरसुद्धा आपण व्हिडिओ बनवू. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद.
So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.